निवेदन 93. सभापती महोदय, हा विषय मी सभागृहात याच्यापूर्वी देखील मांडलाय आणि हे मुंबईमध्ये एक मोठं रॅकेट तयार झालेलं आहे. आणि हे रॅकेट काय आहे की 1993 चा डीपी आहे. 1993 चा डीपी आहे, ज्याच्यामध्ये रस्ता रुंदीकरण आहे. 93 चे डीपी आता 26 ला ओपन करायला घेतलाय. आणि हे केव्हा सुरू झालंय? 2022 पासून, ज्या वेळेला प्रशासन राज सुरू झालं त्यावेळेपासून हे सुरू झालेलं आहे. हा स्कॅम आहे. याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण आहे? वॉर्ड ऑफिसर. याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण आहे? ज्युनियर इंजिनियर. याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण आहे? इंजिनियर. आणि हे काय करतायत? जे पीएपी आहेत, जे पीएपी चे लोक आहेत, या लोकांना घाबरवत आहेत आणि त्यांना सांगतात की तुम्हाला अपात्र करून टाकू, तुम्हाला याच्यात झोपड्या मिळणार नाहीयेत. आणि मग त्यांचे एजंट जातात आणि मग त्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला पैसे देतो, आता रोकडी पैसे देतो, तुम्ही ताबडतोब तुमचे जे काही कागदपत्र असते ते आमच्याकडे द्या, कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये घरं मिळणार नाहीयेत. म्हणजे ज्या दिवशी लॉटरी टाकायची होती त्या दिवशी यांच्या एजंट लोकांनी, दलालांनी बाहेर जाऊन धमक्या दिल्या आणि त्यांना लॉटरीमध्ये येऊ दिलं नाही. सभापती मध्ये 144 झोपड्या आहेत. याच्यामध्ये 144 झोपड्यांमधल्या या झोपड्या दलालांच्या माध्यमातून तिकडे वॉर्ड ऑफिसर नितीन शुक्ला नावाचा वॉर्ड ऑफिसर आहे, ज्याची मी वारंवार तक्रार केलेली आहे. तिथे कोकाटे नावाचा एक इंजिनियर आहे, तिथे भूपेंद्र राणे नावाचा एक सब इंजिनियर आहे. हे सगळं रॅकेट तिथे काम करतंय आणि ह्यांना राजकीय वरदहस्त आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आमची कोणी काही करू शकत नाही. आणि नुसतं आता मला ही माहिती मिळाली, अशा प्रकारचं रॅकेट मुंबईतल्या प्रत्येक वॉर्ड ऑफिस मध्ये चालू आहे की जिथे डीपी ओपन होतोय त्या डीपी ओपन वरचे पीएपी उचलायचे, तिकडच्या लोकांना घाबरवायचं, स्वस्तात त्यांना तुटपुंच्या पैशामध्ये त्यांना त्यांच्या पेपर्स विकत घ्यायचे आणि ते पीएपी घेऊन दुसऱ्या लोकांना जास्त पैशात विकून जायचे. माझी साधी स्पेसिफिक मागणी आहे की याच्या बाबतीत आपण एसआयटी निर्माण करणार का? कारण हा एकट्या केईसचा प्रश्न नाहीये, हा मुंबईतल्या सगळ्या वॉर्ड ऑफिसचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याच्यात फार मोठ्या प्रमाणात स्कॅम आहे. याच्यामध्ये बरीच मोठी मोठी नावं बाहेर येणार आहेत. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की याच्यात एसआयटी निर्माण करून आपण अधिवेशन संपेपर्यंत, किंवा एसआयटी निर्माण करायची नसेल तर नका करू. मागच्या वेळेला आपण सांगितलेलं आहे की एका वरिष्ठ आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून, हे मागच्या वेळेचं उत्तर आहे आपल्या मागच्या अधिवेशनातलं. पुन्हा मी हा प्रश्न विचारतो, एका आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून अधिवेशन संपायच्या अगोदर त्याचा अहवाल आणि त्याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट दोन्ही आपण आम्हाला देणार का? सन्मान्य सदस्य अनिल परब साहेबांनी 144 झोपडपट्टी धारकांच्या यादीच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय. सन्मान्य सदस्यांनी एक जी महत्वाची गोष्ट सांगितली की लॉटरीमध्ये सहभागी होऊ नये यासाठी देखील काही प्रयत्न केले गेले. खरोखरच ही गंभीर बाब आहे. त्याच्यामुळे कोण अधिकारी आहेत, कशा पद्धतीने काम करतात, कोणाचा वरदहस्त आहे, याच्यापेक्षा तुम्ही जी मागणी केलेली आहे आणि मागच्या वेळी जी मागणी केली होती आपण तो नेमलेला आहे, त्याच्याकडे हे देण्यापेक्षा मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडे हे आपण तपासाला देऊ असं मला वाटतं. जिल्हाधिकाऱ्यांना देखील यातली माहिती पूर्ण असू शकते. तर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये जर कोण दोषी आढळले तर कारवाई करण्यात येईल. सूचना क्रमांक 34